नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणीमध्ये आता जबरदस्त वळण आलेलं आहे। अटारी सीमेवर तारिणी गेलेली असते आणि तिथे मिशन बदल चर्चा करून व्यवस्थित प्लॅनिंग करून परत येत असताना तारिणीवर दहशती हल्ला होतो। आता हा हल्ला नेमका कोणी केला, कशासाठी केला, बरेचसे प्रश्न इथे उभे राहतात। आता तारिणी हल्ला झाल्यानंतर या हल्ल्यातून कशी बाहेर निघणार आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। तर प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये एका पाठोपाठ एक जबरदस्त ट्विस्ट दाखवत आहे, ते म्हणजे देश सांभाळण्यासाठी तारिणी आता घरदार सोडून आलेली असते। इकडे आता तारिणी देश सांभाळत असते आणि इकडे आता केदार घरासाठी झटायला लागलेला असतो। तारिणीची बाजू घेऊन सगळ्यांच्या पुढे शांत राहिलेला असतो। तर प्रेक्षकांनो, इकडे केदारला सुद्धा तारिणीची खूप काळजी लागलेली असते आणि घरातील मात्र सगळेच केदारला वारंवार एकच प्रश्न विचारत असतात की तारिणी नेमकी गेली कुठे आणि तारिणीला फोन का लागत नाही, तारिणी आपल्याला काहीच कॉन्टॅक्ट कसा करत नाही बरं, तारिणी नेमकी गेली कुठे, या प्रश्नाने आता केदारला मात्र भंडावून सोडलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, तारिणीला या गोष्टीची पूर्णपणे जाणीव असते की मी घरातून न सांगता निघून आली आहे, याचा त्रास फक्त केदारलाच होणार आहे। पण केदार ज्या वेळेला घराची जबाबदारी आणि देशाची जबाबदारी दोन्ही प्रश्न माझ्या पुढे उभे राहतील त्यावेळेला मी देशाची जबाबदारी स्वीकारणार आहे। माझ्या आयुष्याचं ध्येयच हे आहे की मी देशासाठी कायमस्वरूपी लढत राहीन। तर प्रेक्षकांनो, इकडे आता प्रायव्हेट फोन तारिणीला आलेला असतो विक्रम ऑफिसरचा आणि ते म्हणत असतात की तारिणी, उद्याच्या उद्या मला तुला भेटायचं आहे आणि काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे। त्यावेळेला तारिणी म्हणते, ठीक आहे सर, कुठे भेटायचं? त्यावेळेला ते सर तारिणीला सांगत असतात की आपण अटारी सीमेरेषेवर भेटायचं आहे। आता हे ऐकून तारिणीला धक्का बसतो। ती म्हणत असते, भारत पाकिस्तान सीमारेषेवर आपण भेटायचं आहे? त्यावेळेला ते सर हो म्हणतात, तू वेळेवर पोच म्हणतात आणि फोन लगेच कट करतात। ते आता तारिणी त्या सीमेरेषेवर जाण्यासाठी तयार झालेली असते। आता ही तारिणी एखाद्या वाघिणीप्रमाणे धाडशी आणि शूर असते। आता ही तिकडे त्या सरांना भेटायला जाते। त्यावेळेला ते सर म्हणत असतात, तारिणी, ही नीट पाहून घे सीमारेषा, कित्येक वर्षापूर्वी ही सीमारेषा ओढली गेली आहे आणि ही सीमारेषेमुळे भारतामध्ये फक्त फाळणी झाली नाही तर भारतातील माणसांमध्ये सुद्धा फाळणी झाली आहे आणि आता त्या लोकांना जर आपली मतं पटत नसतील, आपले विचार पटत नसतील तर आपण सुद्धा मागे हटायचं नाही, हेच तुला इथून पाहायला मिळेल, इथून शिकायला मिळेल। आणि ज्या वेळेला तू इथील प्रत्येक गोष्टीला बारकाईने निरीक्षण करशील त्याच वेळेला तुझ्या लक्षात येईल आपल्याला आता राष्ट्रशत्रूशी लढायचं आहे, मरायचं नाही, त्यांना मारायचं आहे, स्वतःला काही होऊ द्यायचं नाही। त्यावेळेला तारिणी सुद्धा खूपच हुशारीने ती सगळी सीमारेषा पाहायला लागलेली असते। तिथेच एक देशाचा झेंडा असतो, त्याला सलाम ठोकतच तारिणी देशासाठी स्वतःला तयार करत असते। प्रेक्षकांनो, इथेच आता एक ट्विस्ट दाखवण्यात आला आहे, तो म्हणजे तारिणी या सरांशी मीटिंग करून ज्यावेळेला परत येत असते त्यावेळेला एक अनोळखी माणूस चेहऱ्यावर झाकण घालूनच आलेला असतो तारिणीवर हल्ला करण्यासाठी। आता हा माणूस नेमका कोण आहे ते आपल्याला पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे। तर इकडे आता घरी उद्यापनाचा दिवस उजाडलेला असतो आणि घरी म्हणजे नुसता राडा सुरू झालेला असतो, कारण तारिणी नसते। आता इकडे हा युवराज अजिबातच गप्प बसत नाही। तो केदारला म्हणत असतो, काय रे केदार, आता उद्यापनाला कोण बसणार आहे बरं, सांग ना, कोण बसणार आहे? त्यावेळेला आता पुन्हा हा युवराज वाटेल तसं केदारला बोलायला सुरू करतो। आता पद्मिनी म्हणत असते, केदार, तू असं काय वागतोस रे? ज्या ज्या वेळेला या तारिणीचा विषय निघतो त्या वेळेला असं मुख गिळून का रे गप्प बसतोस, काहीच कसं बोलत नाहीस बरं? त्यावेळेला निशी सुद्धा इथे आता मधीच बोलत असते। ती म्हणत असते, हा तर कायम बायकोच्या पाठीमागेच करत असतो ना, मग आता ज्यावेळेला तिची बाजू घ्यायची वेळ येणार, ज्यावेळेला ती चुकली आहे त्यावेळेला तर हा असं शांतच बसणार ना। त्यावेळेला युवराज म्हणत असतो, काय रे केदार, तुला एक प्रश्न विचारू का? अरे, तिच्या गळ्यामध्ये तुझ्या नावाचं मंगळसूत्र होतं ना, मग ते तिनं घालून गेली आहे की काढूनच ठेवून गेली आहे? आता हा युवराज पुन्हा केदारला वाटेल तसे बोलायला सुरू करतो। म्हणून आता कौशिकी पुन्हा युवराजला ओरडते, म्हणत असते, युवराज जरा तोंड बंद करतोयस का? आता कौशिकी म्हणत असते, तुम्ही दोघं भांडण्यापेक्षा या प्रश्नाचं उत्तर शोधायला लागा ना, जरा तरी न भांडता एखादा प्रश्न सोडवायला शिका। आता उद्यापनासाठी गुरुजी घरी आलेले असतात। आता गुरुजी म्हणत असतात, चला तर आपण आता उद्यापन करून घेऊया। कुठे आहेत खांडेकरांच्या मोठ्या सुनबाई, त्यांना बोलवा। आता त्यावेळेला सगळेच
गप्प बसतात. आता कोणीच काही बोलत नाही. आता निशी लगेच म्हणत असते, नाही, मोठ्या सुनबाई घरी नाही आहेत, त्या उद्यापनाला येऊ शकत नाहीत. त्यावेळेला आता ही निशी एकदम टोचून अशा भांडणाच्या सूरमध्येच म्हणत असते. पण इथे कौशिकी लगेच तारिणीच्या बाजूनी बोलते, म्हणत असते, गुरुजी, तिला एक इमर्जन्सी आली आहे, म्हणूनच ती कालच घरातून बाहेर गेली आहे. याच्यावर दुसरं काही उत्तर नाही का? दुसरं कोणी बसू शकत नाही का पूजेला? त्यावेळेला गुरुजी म्हणतात, तुम्ही काय बोलायला लागलात? तुम्हाला कळतंय का ही पूजा आपण घरामध्ये का ठेवली आहे? मी या अगोदर तुम्हाला सांगितलं होतं, कारण घरावर खूप मोठं संकट घेंगाळत आहे आणि या संकटाला दूर करण्यासाठी आपण एवढं व्रत आणि या व्रताचं उद्यापन ठेवलं होतं. तुमच्या लक्षात येत नाही का? तुम्ही ही गोष्ट मनाला लावून घेतलीच नाही, तुम्ही ही गोष्ट हलक्यात घेतली आहे. त्यावेळेला केदारचे बाबा म्हणजे दयानंद खांडेकर म्हणत असतात की नाही गुरुजी, आम्ही ही गोष्ट हलक्यात नाही घेतली. आमच्या सुनबाईंना तसंच काम आलं म्हणून ती निघून गेली आहे. त्यावेळेला पद्मिनी मध्ये बोलते, म्हणत असे, गुरुजी, तिला इमर्जन्सी आली आहे म्हणून ती गेली. पण आता इमर्जन्सी कोणती आली आहे हे मात्र तुम्ही विचारू नका, कारण आम्हालाच माहित नाहीये की तिला कोणती इमर्जन्सी आली. कारण आता या पद्मिनीला तर सतत या तारिणीचा ठेंगा दाखवायचा असतो, अपमान करायचा असतो. आता कौशिकी लगेच रागाने पद्मिनी काकूकडे बघते. आता पद्मिनी शांत बसते. आता इथे कौशिकी गुरुजींना विनंती करत असते की गुरुजी, काहीतरी उपाय सांगा ना, काहीतरी उपाय सांगा. आता लगेच निशीमध्येच बोलते आणि म्हणत असते, उपाय आहे ना, मी सांगू का? त्यावेळेला गुरुजी म्हणतात, काय उपाय आहे? त्यावेळेला निशी म्हणते, खांडेकरांची मोठी सून नसली म्हणून काय झालं, मी लहान सून आहे ना, मी पूजेला नक्कीच बसू शकते. त्यावेळेला दयानंद म्हणत असतो की गुरुजी, काय आमच्या घरचं हे छोटं ध्यान चालेल का पूजेला बसायला? आता इथे गुरुजी पण निशीला पूजेला बसायला परवानगी देतात. तर प्रेक्षकांनो, इथे आता तारिणी शिवाय उद्यापन पार पडणार आहे. पण आता इथे कौशिकीने केदारजवळ मन मोकळं केलेलं असतं आणि कौशिकी केदारला म्हणत असते की केदार, पूजा तर झाली आहे, पण मला तारिणीची खूप काळजी वाटायला लागली आहे. तारिणी कोणत्या संकटात तर नाही ना? त्यावेळेला केदार सुद्धा जबरदस्त टेन्शनमध्ये आलेला असतो, कारण केदारचा सुद्धा या तारिणीशी काहीच संपर्क झालेला नसतो, बोलणं झालेलं नसतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता तारिणी ज्या हल्ल्यामध्ये अडकलेली असते, ज्यांनी हल्ला केलेला असतो त्यांच्यापासून कशी वाचणार आहे, आणि इकडे आता केदार रोजच्या रोज सगळ्यांना काय करणं सांगणार आहे की तारिणी कुठे गेली. आता इकडे घरचे तर घरचे, पण सुमी सुद्धा सतत या केदारला फोन करून विचारत असते की तारिणी कुठे गेली, आणि तारिणी टीम सुद्धा सतत केदारला विचारत असते की तारिणी कुठे गेली. तर प्रेक्षकांनो, तारिणी कुठे गेली या प्रश्नांची उत्तरे केदार कुठेपर्यंत देत राहील बरं, तेच आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, तारिणी मालिका तुम्हाला आवडत असेल आणि माझे रिव्ह्यू ऐकायला तुम्हाला रोजच्या रोज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.